चिंचवड शहरात दमदार पाऊस. वाकडजवळ महामार्गावर पाणी तुंबलं. पुणे बंगळुरू महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी. शिंपुरातील नांदणी नदीचा पूल गेला वाहून. मुसळधार पावसामुळे परिसरातील वाहतूक ठप्प. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांनो, पेरणीची गडबड करू नका. 65 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करा. कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. फलटण तालुक्यात मुसळधार पावसाची बॅटिंग. गेल्या 2 दिवसात 251 मिलीमीटर पाऊस. फलटण कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली. वाहतूक ठप्प झाल्याने गावांचा संपर्क तुटला. सोलापूरच्या अक्कलकोट परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी. पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. हिंगोलीत लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. नाले सफाईची पोलखोल केल्यानंतर प्रशासनाची धावपळ. पालिकेच्या वतीनं तातडीने नाले सफाई सुरुवात. पैठणमध्येही लोकशाही मराठीच्या बातमीची दखल. नाले सफाई झाली नसल्याचं वृत्त दाखवतात जाग. शहरातील नाले सफाईला सुरुवात. मालेगावात किरकोळ कारणावरून व्यापारावर गोळीबार. या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.